तुम्हा सर्वांचं शुभांगीच्या डेली ब्लॉग मध्ये स्वागत आहे। तर आजचा ब्लॉग चैतन्याने घ्यायला लावलाय। चैतन्याने का घ्यायला लावलाय तर आज ती खूप आनंदित आहे, खूप खुश आहे। काय झालं होतं, मी शेजारी बसायला गेले होते, त्यांची बस आली तेव्हा, नाहीतर तिला मला सरप्राईज द्यायचं होतं। तर ती म्हणली मम्मी आता तू ब्लॉगच घे आणि मी काय केलंय ते पहा। तर दाखव चैतन्य, तुला आज शाळेमध्ये काय भेटले? काय भेटले? ट्रॉफी भेटली बघा। तिचा प्रथम क्रमांक आलाय। कशामध्ये आलाय तर गणेशोत्सव स्पर्धेमध्ये तिने गणेश स्तोत्र खूप छान असं पाठांतर केलं होतं आणि तिच्या पूर्ण क्लासमध्ये तिचा फर्स्ट क्रमांक आलाय। म्हणजे शाळेत क्लासमध्ये नाही, अख्ख्या शाळेत। तर तिच्या अख्ख्या शाळेमध्ये तिचा पहिला क्रमांक आलाय आणि तिला प्रशस्त पत्रक पण भेटले 6वीचं आणि ती खूप। तर आता घरामध्ये असा वाद चाललाय, मम्मी तू प्रशस्त पत्र का म्हणली? याला प्रमाणपत्र बोलायचं। तर चारूचे पप्पा पण म्हणतात त्याला प्रमाणपत्रच बोलायचं साध्या आणि सरळ भाषेत। हे पण आलेत आत्ताच ऑफिसहून। आणि अंशू म्हटला मम्मी आज मी खूप भावुक झालो होतो, दीदीला प्रथम क्रमांक आला, तिला वरती स्टेजवर उभं केलं आणि तिचं खूप सारं कौतुक केलं, मी खूप भावुक झालो होतो। मग म्हटलं तुझं कधी येणार आहे? तर त्याचं पण उद्या येणार आहे। कशात येणार आहे तुझं? एक इकडं अक्षरमध्ये येणार आहे आणि लंगडीमध्ये टीम असते ना, सगळ्यांना एकच भेटणार। अच्छा, वही आणि पेन। तर आता आम्ही अंशूला चॅलेंज दिलाय, तू स्कूलमध्ये पण नंबर काढला, फर्स्ट कार्ड, सेकंड कार्ड, थर्ड कार्ड किंवा चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाला तरी तुलाही छान असं गिफ्ट दिलं जाणार आहे। चैतन्याला पण दिलं जाणार आहे। असंच प्रगती करत राहा, मोठे व्हा, खुश राहा, चांगले व्हा, नाही का, नाव कमवत राहा, अभ्यास करत राहा महत्वाचं। आणि घरामध्ये आता एक मेडल यायला सुरू झालेलं आहे, म्हणजे आपली तर समजायचं की आता आपले सगळ्यांची चांगल्या प्रगतीकडे वाटचाल चालू आहे। मुलं मॅरेथॉन वगैरे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये, रेसमध्ये, यामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे भाग घ्यायला याला घाबरत नाहीये। चित्रकला, ड्रॉइंग स्पर्धा असू द्या, कुठल्याही स्पर्धा असू। ड्रॉइंग स्पर्धेत पण भेटले ना? हा, याच्या अगोदर पण बरेच भेटलेत, पण आज अंश म्हणला मम्मी मी खूप भावुक झालो, दीदी सगळ्यात वरती होती फर्स्टला, नंतर दुसरे होते सेकंडला, मग थर्ड प्राइज पण। तर चला अशीच प्रगती करत राहा, मोठे व्हा, शिका, आमच्या आशीर्वादाने अजून खूप पुढे जायचंय तुम्हाला। असेच मेडल, असेच प्रमाणपत्र आपल्या घरामध्ये खूप आणायचे, पप्पाचं नाव मोठं करायचं आहे की नाही? करणार ना? आता मन लावून अभ्यास करणार आहे ना? आता अंशूला पण जिद्द आली की आपण पण केलं पाहिजे, आपण पण नाव कमावलं पाहिजे। दुसऱ्याच मुलांचं का कौतुक केलं जातं, आमचं का करत नाही? तर त्यांना पण आता जिद्द येते अभ्यास करायची। तर चैतन्याला म्हटले तुला कुठलं गिफ्ट पाहिजे ते सांग, तुला गिफ्ट नक्की दिलं जाईल। काय पाहिजे सांगा? आपण बाहेर हॉटेलला जाऊ काही दिवसांनी, बरं सगळेजण। हो मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहे अभिषेक हॉटेल पाशी। अभिषेक हॉटेल पाशी ही व्यायामचे बनवलेत, नाही काय बनवलेत ती पण माहित नाही, पण हो का मम्मी आणि काकू खेळते आणि इकडं यथार्थ आणि चैतन्य। हो का, यथार्थ कसा खेळतय हो का मम्मी थकलेली आहे। आता मी पैसे सोपतो। अरे वा वा वा, यथार्थ वा 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 वा। यथार्थ तुझी राध आहे का ही? चला, दीदीची यथार्थची गाडी कुठे निघाली? कुठे निघाली? कुठे निघाली यथार्थ? यथार्थ दाखव कसा मेकअप केलाय, दाखव। तर बघा आता मी यथार्थकडे आले, तर त्यानं मम्मीचं लिपस्टिक घेऊन एवढं खराब केलंय ना, सगळं काय खराब केलं। मी त्याला ओरडले म्हणून माझ्या बरोबर बोला नाही। यथार्थ चल तुला बाहेर जाते घेऊन, चल फिरायला घेऊन जाते। दाखव काय केलंय हाताला, काय केलंय दाखव। नाही दाखव ना, दाखव ना।
झिंगे दाखव की पिलू, दाखव हाताला काय केलंय, दाखव करते नसते, दाखव की रागवलंय माझ्यावर. बरं नाही दाखवत. बाय.